सांडभोर मामा अजून चालूच नव्हतं केलं शूटिंग, आता केली चालू. पाहू शकता आता जय विलास सांडभोर आणि संगीता विलास सांडभोर यांना आमची आई स्वर्गीय लक्ष्मीबाई विठ्ठल सांडभोर आणि विठ्ठल बाबूराव सांडभोर, सीताबाई बाबूराव सांडभोर यांनी शिकवलेलं आहे कोरड्या पापड्या कशा करायच्या. त्यामुळं मी थोडा यांना दोघांना मदत करीत आहे. जय विलास सांडभोरनी शिभाग्याची भूमिका घेत आहे, काही काम करीत नाही. नुसतं हात बाहेर तेव्हा का चिटकू नका, हा मोठा कारभारी. हां इथं चिटकू नका आणि तिथं चिटकू नका, आहे का. हां याची बायको आल्यावर म्हणेन का इथं चिटकू नका आणि तिथं चिटकू नका. हां आम्हालाच सांगतोय सारखं इथं चिटकू नका तिथं चिटकू. आज दिनांक 28/3/2025 वार आहे शुक्रवार. राजगुरुनगर शहराचा आज बाजार आहे मित्रांनो. म्हणजे 24 वाड्या ही सुपर सिद्ध स्टार व्हीएस मामाची बिल्डिंग आहे. पाहू शकता मित्रांनो. स्वतः राजांचं प्रतीक असलेलं छत्रपती शिवाजी महाराज की जय हो, जय जिजाऊ जय शिवराय. पाहू शकता प्रत्येकाने आपापल्या घरावर असा झेंडा लावला पाहिजे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी सुप्रसिद्ध रील स्टार व्हीएस मामा म्हणजेच विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा, पानमळा सांडभोरवाडी तिनेवाडी राजगुरुनगर खेड पुणे ही माझी हवेली आहे. आणि हे आमचे चिरंजीव आहे. आता ते थोड्या टक्क्यात उन्हात उभे आहे. उन्हात का उभे आहे तर त्यांची इच्छा आहे बघ थोडं काळं पडलं तर पोरगी कुणी देईन मला, हे हिशोबाने ते उन्हात उभे आहे. संगीता विलास सांडभोर यांना त्यांच्या सासूबाई लक्ष्मीबाई विठ्ठल सांडभोर आणि सीताबाई बाबूराव सांडभोर यांनी त्यांना कशा कोरड्या पापड्या करायच्या हे शिकवलेले आहे. त्यामुळे ते स्वतः कोरड्या पापड्या करीत आहे मित्रांनो. पाहू शकता किती ऊन लागलं काही झालं तरी त्यांना ते करणं आहे. का तर त्यांच्या आजीनी त्यांच्या आज सासूनी म्हणजेच सीताबाई बाबूराव सांडभोर वय वर्ष 121 त्यांनी त्यांना याचे धडे शिकवलेले आहेत. कोरड्या पापड्या कशा करायच्या काय करायच्या आणि तिला करणंच कारण का त्यांच्या मालकाला खायला लागतंय. मग व्हीएस मामा सुपर सिद्ध स्टार व्हीएस मामावर विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा पाहू शकता. आणि त्यांच्या सासूबाई लक्ष्मीबाई विठ्ठल सांडभोर स्वर्गीय, त्या बी सीताबाई बी स्वर्गीय आहे. वय वर्ष 121. सासूबाईंचं त्यांच्या वय वर्ष 95 होते, त्या 100 पार करू शकल्या नाही. पाहूया आता संगीता विलास सांडभोर ह्या कोरड्या पापड्या करून किंवा कोरड्या पापड्या खायला घालून त्यांच्या मालकाला व्हीएस मामाला किंवा त्यांच्या परिवाराला त्या किती वर्षे राहतात. पाहू व्हीएस मामाची साथ किती वर्ष देतात हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. पाहू शकता. आणि स्वतः ह्या कोरड्या पापड्या आमच्या आजीची परंपरा आहे पहिल्यापासून की कोरड्या पापड्या ह्या कलरमध्ये झाल्या पाहिजे. पहिल्या कोरड्या पापड्या सफेद झाल्या, नंतर पिवळ्या झाल्या, नंतर थोडा आपला याचा म्हणजे आपला तिरंगा कलर थोडक्यात नाही का, म्हणजे सफेद आणि नंतर तिरंगा टाईप कोरड्या पापड्या करणार आहे आम्ही. पाहू शकता मित्रांनो. आतून सावलीत आलेले आहे पाहू शकता. आणि त्यांची कन्या तिकडे पाहू शकता काजल विलास सांडभोर स्वतः त्या गाडीवर मामाची गाडी म्हणजे 351 2-3 वेळा त्या गाडीवर पडल्यात. त्या तिकडे सासरवाडीला जाताना ती शानात पडल्यात जोरात. विशेष म्हणजे पाहू शकता ती गाडी अजून शिकलेली नाही पडून सुद्धा. पहा मित्रांनो. आणि ही सुप्रसिद्ध रील स्टार व्हीएस मामाची BMW त्यांना एका व्यक्तीने ही BMW म्हणजेच वॅगनर गाडी हिला नाव ठेवलेलं आहे BMW. ही एका मित्रांनी व्हीएस मामाला इष्टीत फिरत होते म्हणून ही गाडी त्यांना गिफ्ट दिलेली आहे. या गाडीचं नाव आहे BMW. आणि मित्रांनो पाहू शकता ही वॅगनर ही BMW व्हीएस मामाला फक्त आणि फक्त 7 म्हणजे 77,000 रुपयाला दिलेली आहे. आणि व्हीएस मामाचा वाढदिवस बी 7/7ला असतो. 7/7/7 पाहू शकता मित्रांनो. असा व्हीएस मामाचा वाढदिवस आहे आणि गाडी बी व्हीएस मामाला 77,000ला दिली आली आहे. पाहू शकता मित्रांनो. तिचं नाव आहे BMW. पाहू शकता मित्रांनो. दुसरी एक व्हीएस मामाची ही ॲक्टिवा आहे. तिचा नंबर आहे 351 म्हणजे 9 नंबर बेरीज. ही एक गाडी आहे व्हीएस मामाची, तिचाही नंबर 351 आहे. पाहू शकता मित्रांनो. फार जुनी लक्ष्मी आहे व्हीएस मामाची. व्हीएस मामाच्या सासऱ्यांनी व्हीएस मामाला लग्नामध्ये गिफ्ट केली आहे गाडी. त्यामुळे व्हीएस मामाला आत्तापर्यंत गाडी बऱ्याच जणांनी मागितली. भरपूर अमेरिकन, रशिया, फ्रान्स, मलेशिया, दुबई, पटाया, आग्रा, इंदोर इकडनं मित्रमंडळी आली आणि ह्या गाडीची किंमत केली. ही गाडी आतापर्यंत लाखाच्या पुढे हिची किंमत झालेली आहे. पण व्हीएस मामाला सासरवाडीला गिफ्ट दिल्यामुळं तिचा नंबर आहे 351 म्हणजे 9 नंबर बेरीज. त्यामुळे व्हीएस मामा विकू शकत नाही. पाहू शकता मित्रांनो. ही एक ॲक्टिवा आहे, तिचा नंबर आहे 351. ह्या व्हीएस मामाच्या सासरवाडीच्या गाड्यांनी
त्यांना VVS मामाला एक सायकल आणि त्यांच्या बायकोला एक सायकल, अशा 2 सायकली गिफ्ट दिल्या आहे. त्या बी ते देऊ शकत नाही. पाहू शकता मित्रांनो, असं एकंदरीत VVS मामाचा परिवार आहे. पाहू शकता. मी पुणा नाशिक हायवे रोड टच राहिला आहे. म्हणजेच पुणा नाशिक रोड म्हणजेच पानमाळा, सांडबोरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे इथं राहिला आहे. हायवेलाच राहिला आहे मित्रांनो. पाहू शकता. कुणी VVS मामाच्या घरी यायचं झालं तर येऊ शकता, कारण का VVS मामा हे पुणा नाशिक हायवेला राहिला आहे. VVS मामाला पहिल्यापासून छंद आहे की अन्नदान करणे, लोकांची सेवा करणे किंवा लोकांना आपल्या घरी बोलून चहा पाणी नाश्ता सरबत. आता उन्हाळ्याचे दिवस आहे मित्रांनो. सर्वांना VVS मामाने इथे 1-2 माठ ठेवून पाण्याची व्यवस्था केली आहे. पाणी पिऊ शकता मित्रांनो. जसं हा उन्हाळा भरपूर असा कडक आहे, त्यामुळं आहे ना सर्वांनी आपल्या उन्हाळ्यामध्ये आपापल्या पक्ष्यांना म्हणजेच आपापल्या एरियात पाणी ठेवा. पक्ष्यांसाठी त्यांना थोडं तांदूळ, गहू, ज्वारी खायला घाला मित्रांनो. पाहू शकता. सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामा यांचे चिरंजीव जयविलास सांडभोर स्वतः त्यांचा डॉगी आहे. म्हणजे त्यांची डॉगी म्हणजे ती एक तिचं नाव बी चार्ली आहे. पाहू शकता मित्रांनो. आजपर्यंत VVS मामाचे चिरंजीव जयविलास सांडभोर यांना कधी तिच्या आईवडिलांकडे गेले पहा. आणि कुणाला कढीपत्ता लागला तर कढीपत्त्याची झाडं सुद्धा मामीने लावली आहे. मामी म्हणजे संगीता विलास सांडभोर. पाहू शकता. कोरड्या पापड्या बनवत आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे आपल्या राजाचं प्रतीक असलेलं सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामाची ही हवेली आहे. म्हणजेच आमच्या आईचं नाव लिहिलं आहे. पाहू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या आई वडिलांचं नाव नेहमी लिहायचं. लक्ष्मी विठ्ठल सदन नाव दिलं आहे पहा मित्रांनो हवेलीवर. कुणाला डाऊट येऊ नये म्हणून त्या लक्ष्मी म्हणजेच आमच्या आईचं नाव लक्ष्मी, आमच्या वडिलांचं नाव विठ्ठल. 2014 ही वास्तू बांधलेली आहे VVS मामाने स्वतः त्यांच्या पैशाने, न कुणाचा रुपये घेता मित्रांनो. पाहू शकता. इथं आजूबाजूला भरपूर अशी हॉटेलं आहे, पण VVS मामाच्या इथं येणारा पाहुणा असू, दिंडीचा वारकरी असू किंवा एखादा कीर्तनकार असू, त्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे. थोडक्यात हे अन्नछत्र आणि म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, असं VVS मामाचा रोजचा नियम आहे. कितीही लोक आपल्या घरी आली तरी त्यांना राहण्यासाठी, म्हणजेच आमचे कैलासवासी बाबूराव विनू सांडभोर असतील किंवा कैलासवासी विठ्ठलराव बाबूराव सांडभोर असतील, पूर्व विभाग ते धर्मशाळेचे अध्यक्ष होते पंढरपूरचे. त्यांनी वास्तूला कायम त्यांनी सांगितलं, अरे बाळा विलास किंवा VVS मामा, तू फक्त एकच काम करायचं जीवनात, लोकांची सेवा करायची. लोकांना राहण्यासाठी आपल्याला लोक येतात, त्यांना राहण्यासाठी व्यवस्था करायची, चांगलं काम करायचं, पैसे घ्यायचे नाही कोणाचं, त्यांना अन्नदान करायचं, त्यांना जेवाय घालायचं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नदान केल्याने पुण्याचं काम घडतं मित्रांनो. पाहू शकता. प्रसिद्ध रील स्टार VVS मामा यांची बायको म्हणजे संगीता विलास सांडभोर स्वतः कोरड्या पापड्या करीत आहे. तिच्या लेकीचं सुद्धा लग्न आहे. तिच्या लेकीचं लग्न आहे ते म्हणजेच VVS मामाची मुलगी काजल विलास सांडभोर हिचं लग्न जमणार आहे किंवा जमल्यानंतर सगळ्यांना पत्रिका घरपोच येईनच. त्याच्यासाठी कुरड्या पापड्याची तयारी चालू आहे. किंवा तुमच्या मुलीचं लग्न असेल तरी सांगा. VVS मामाची बायको आणि VVS मामा स्वतः मामा आणि मामी तुम्हाला कुरड्या पापड्या गडिंगणार म्हणून घेऊन येईन मित्रांनो. पाहू शकता. हे असा आमचा परिवार आहे मित्रांनो. पाहू शकता. जय जिजाऊ, जय शिवराय. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन जन्मभूमी जन्मलेला छावा, त्याचं नाव आहे मित्रांनो VVS मामा. पाहू शकता मित्रांनो. असा परिवार आहे आमचा मित्रांनो. पहा मित्रांनो. वा, नाद एकच जीवनाचा आनंद. धन्यवाद. वा, राजे तुम्हाला सलाम, राजे तुम्हाला मुजरा मानाचा. सुप्रसिद्ध रील स्टार VVS मामाला तुम्ही घडवलं आणि VVS मामाने पाहिजे तशी बिल्डिंग किंवा पाहिजे तसा वाडा बांधलेला आहे. त्या वाड्यात पाहू शकता, वाड्याच्या वर एक प्रतीक म्हणून आपल्या राजाचं लावलेलं आहे मित्रांनो. प्रत्येकाने आपल्या राजाचं प्रतीक म्हणजे जय जिजाऊ, जय शिवराय. शिवनेरी पायथ्याजवळ आहे आपल्या इथे, त्यामुळं आपण प्रत्येकाने राजांचा झेंडा आपल्या बिल्डिंगवर लावणं गरजेचं आहे. मानाचा मुद्रा राजे तुम्हाला. जय जिजाऊ, जय शिवराय. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन झालेल्या जन्मभूमीत जन्मलेला छावा, त्याचं नाव आहे VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा. मुक्काम पोस्ट पानमाळा, सांडभोरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. पाहू शकता मित्रांनो. माझं VVS मामा इंस्टाला अकाउंट आहे,
फेक अकाउंट उघडलेले आहे मित्रांनी 20 ते 25 लोकांनी। मित्रांनो मला पुढं जाण्याचा मला पुढं जाऊनच लोक देत नाही मित्रांनो। ज्याला ज्याला अकाउंट उघडायचं त्याने त्याच्या हिमतीवर उघडा। माझं नाव वापरू नका। माझं नाव आहे व्हीव्हीएस मामा, म्हणजेच विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा। माझं नाव वापरू नका। व्हीव्हीएस मामा 351 यूट्यूबला सबस्क्राईब करा। माझं यूट्यूबला अकाउंट आहे मित्रांनो। माझे त्यालासुद्धा 5100 फॉलोअर झालेले आहेत आणि इंस्टाला 5700 के झालेले आहे मित्रांनो। असंच प्रेम आयुष्यभर राहू द्या। आणि फेसबुकला नवीनच अकाउंट उघडलेलं आहे, त्याचं आहे व्हीव्हीएस मामा। ॲड फॉलो करा फेसबुकला मित्रांनो। असंच आयुष्यभर प्रेम राहू द्या मित्रांनो। मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद।